उपवडेपैकी मारुतीच्या धनगरवाडा इथं सुमारे 200 नागरिकांची वस्ती आहे. या वस्तीवर जाण्यासाठी स्वयंभूवाडी इथून 4 किलोमीटरचं अंतर आहे. या वस्तीवर नेहमीच भौतिक सुविधांचा अभाव आहे. वीज आहे पण पाणी नाही, पाणी आहे पण वीज नाही, अशी तिथली अवस्था आहे. वादळी वाऱ्यानं पोल पडले, तारा तुटल्यानंतर 15 दिवस किंवा 1 महिना या धनगर वस्तीवर वीज नसते. पिण्याच्या पाण्यासाठी झऱ्याचा उपयोग करावा लागतो. गेल्या आठवड्यात वादळी पावसामुळे ट्रान्सफॉर्म खराब झाला. त्यामुळे गेल्या आठवड्यावर या धनगर वस्तीवर पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना गावाशेजारी असणाऱ्या खड्ड्यात पाळीपाळीनं पाणी भरावं लागतंय. 5 वर्षांच्या लहान मुलांना मुलींना शाळा बंद करून पाण्यासाठी दिवसभर वणवण करावी लागते. याच खड्ड्यातील पाणी पिण्यासाठी, खर्चासाठी, जनावरांसाठीही वापरावं लागत असल्यानं या पाण्यामुळं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीनं तातडीनं डीपी दुरुस्त करावा आणि ग्रामपंचायतीनं पाण्याची व्यवस्था करून द्यावी, अशी इथं मागणी होतीये. पाणी पुरी गागरी बुगरी भरते का आम्ही भरतोय वड्याला. एवढा झरा आहे, त्या झऱ्यात पाणी असंच चाललंय आमचं 12 वर्ष गाणं. लाईट येऊन पाणी येऊन काय त्याचा उपयोग आहे. ढोरागुरांनी हे महिना कसला काळाचा महिना. आज मोटर जळली, उद्याला वायरच जळली, उद्याला परवायला असं काय बी सांगते. फोन 50 फोन केले तरी वर फिरकत नाही. आणि फिरागली इथं आली की म्हणजे आम्ही कवा नाही म्हणतोय आम्ही. ती मोटर बंद पडली आहे आणि पाणीच नाही वाड्याला. काय करणार आम्ही आता. 1 दिवस चालू होती तर महिनाभर 2 महिने बंद. काय करणार काय. 4 खंडेकर इथं आहे तर आम्ही दोसक्याने पाणी आणून वाड्यात नाही तिसने देऊ शकतो. मग गाड्या बंद पडतील, मग काय करणार आम्ही. दोसक्याने पाणी आणून देतोय तिसने. याबाबत सरपंच पांडुरंग पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी डीपी खराब झाल्यानंतर याबाबतची माहिती महावितरणला दिली असून 2 दिवसात डीपी दुरुस्त झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल असं सांगितलं.